ज्याला कॉमनवेल्थ असं ओळखलं जातं त्याला राष्ट्रकुल संघटना असं मराठीत म्हणतात. ब्रिटिश कॉमनवेल्थ असं त्याचं जुनं नाव होतं. स्थापना झाली नवीन स्वरूपातली जी कॉमनवेल्थ आहे त्याचे 1949ला सदस्य देश 54 आहेत. ते 56 झालेत आता, 54 मध्ये आता 56 झालेले आहेत. त्याच्यामध्ये नवीन 2 आहेत त्यांना जीटी असं लक्षात ठेवा. जीटी, जी मध्ये काय गॅबॉन, गॅबॉन आणि टी फॉर टोगो, गॅबॉन आणि टोगो असे जीटी नवीन देश ऍड झाले. मार्लबोरो हाऊस लंडन मुख्यालय. आता ह्याच्यामध्ये बराच गोळ आहे, म्हणजे गोळ म्हणजे तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कॉमनवेल्थ संघटना म्हणजे नेमकं काय, तर ब्रिटिशांच्या वसाहती होत्या. पूर्ण जगभरात त्यांचा सूर्य कधी मावळत नव्हता असं म्हटलं जायचं. हे जग आहे, त्याच्यावरचे जे वसाहती आहेत त्यांना त्यांनी एक रेस काढले होते, ते कमी जास्त झालेले आहेत. टोटल बघा या 56 पैकी आहे ना 2 देश आहेत जे वसती असून सुद्धा सदस्य नाहीत. वसाहती वा झालाय व करा, वसाहती पण सदस्य नाही. असे 2 देश कोणते कोणते, तर त्याच्यामध्ये म्यानमार आणि एडन. म्यानमार, एडन. म्यानमारला आपण ब्रह्मदेश म्हणतो, पण म्यानमार त्याचं आंतरराष्ट्रीय सगळीकडे वापरलं जाणारं नाव आहे. सदस्य कधीच वसाहत नव्हती. असे 2 देश कोणते कोणते, रवांडा आणि मोझंबिक. रवांडा आणि मोझंबिक. हा, म्हणजे काही काळ त्यांना वसाहती होत्या, हे कुठल्याच वसाहती नव्हत्या. गॅबॉन आणि टोगो फ्रेंच कॉलनीज होत्या, पण हे वसाहतीमध्ये तसं नव्हते, मोझंबिक आणि रवांडा. आधी याचं नाव काय होतं, ब्रिटिश कॉमनवेल्थ म्हणून. हे 4 नावं लिहून घ्या तुम्ही. रवांडा आणि मोझंबिक हे ब्रिटिश वसाहती नव्हत्या, फ्रेंच होत्या. त्याच्यानंतर कॉमनवेल्थ मध्ये जॉईन झाले. सगळ्यात शेवटचं कुठलं आहे, टोगो. गॅबॉन टोगो पण फ्रेंच कॉलनी होत्या, हे पण लक्षात ठेवा. हे पण ब्रिटिश वसाहती नव्हत्या, हे फ्रेंच कॉलनी होत्या. एवढ्या डिटेल जाणार नाही प्रश्न, पण जरी गेला तरी माहित असलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, विथड्रॉल फक्त 2 गोष्टी, 2 कंट्रीचं झालेलं आहे. विथड्रॉल म्हणजे ज्यांनी सदस्यत्व काढून घेतलंय.
विड्रॉल मध्ये कोण कोण आहे? झिम्बाब्वे आणि आयर्लंड. झिम्बाब्वे. झिम्बाब्वेचं कारण वेगळं होतं, ऐकून घ्या फक्त ते. त्यावेळेस ज्यावेळेस अध्यक्ष निवडणूक झाली होती 2011-12ला, त्याच्या आधी पण बऱ्याच निवडणुकामध्ये ते काय करायचे, सरकारी पॉवर वापरून मतदान, बूथ कॅप्चरिंग करायचे. निवडणुका तिथं फ्री अँड फेअर होतच नव्हत्या. त्यामुळे झिम्बाब्वेला काढून टाकलं होतं. आणि त्यानंतर आयर्लंड. आयर्लंडनं स्वतःच घोषित केलं बाहेर पडतो. आता सध्या महाराणी एलिझाबेथ नाही, त्यांचा मृत्यू झाल्यामुळे चार्ल्स तृतीय, चार्ल्स थर्ड सप्टेंबर मध्येच गेले. त्यांचा कार्यक्रम पण मोठा असतो तिथं. म्हणजे चार्ल्स ज्यावेळेस तो क्राऊन घालतो त्यावेळेस बरेच देशाचे प्रमुख तिथं जातात. तो एकदम ग्रँड सेरेमनी असते. सध्या चार्ल्स तृतीय आहे. आता याची सुरुवात 1867 पासून आहे. कॅनडा जरी स्वतंत्र झाला असला तरी स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्याने ब्रिटन सोबतचे जे संबंध आहेत ते चांगले ठेवले. नंतर बाल्फोर करार हा सुरुवातीचा करार आहे. ब्रिटिश कॉमनवेल्थच्या स्थापनेसाठी बाल्फोर करार महत्वाचा आहे. त्यानंतर लंडन घोषणापत्र आहे. पुढचे हे पण लक्षात ठेवा, 1949 लंडन घोषणापत्र, त्यानुसार मॉडर्न, इथंच लिहून देतो, लंडन घोषणापत्र त्यानुसार मॉडर्न किंवा सध्याच्या, मॉडर्न लिहिण्यापेक्षा सध्याच्या लिहितो जास्त व्यवस्थित राहायचे. सध्याच्या स्वरूपातील कॉमनवेल्थ स्थापन लंडन घोषणापत्रानुसार. त्यानंतर सिंगापूर आणि हरारे करार. सिंगापूर करार 1971चा आहे. ते शांतता आणि मानवाधिकार. हरारे करार आता तर झिम्बाब्वेच बाहेर पडलाय. हरारे करार जो आहे तो प्रिन्सिपल ऑफ जॉईनिंग आहे. राष्ट्रीय परिषदेचा सदस्य बनण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रिन्सिपल असतील. तिथं भाषा, इतिहास, संस्कृती, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी हक्क, कायद्याचे राज्य या मूल्यावर श्रद्धा ठेवणारा तो देश असला पाहिजे. त्याला कॉमनवेल्थ मध्ये घेतलं जाईल. अजून एक लक्षात असू द्या, 1930 पासून ब्रिटिश एम्पायर गेम, सध्या हे कॉमनवेल्थ गेम म्हणून ब्रिटिश एम्पायर गेम म्हणून सुरुवात झाली होती 1930ला. सध्या जे कॉमनवेल्थ गेम्स आहेत 1930ला ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून सुरुवात झाली. वेगवेगळे ठराव आपण वरच बघितले, हरारे असेल, वरचा सिंगापूर करार असेल, लंडन घोषणापत्र असेल, बाल्फोर असेल, त्याच्यामध्ये बदल होत गेले कॉमनवेल्थ च्या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये व त्याच्या कार्यामध्ये. खुला व्यापार आणि मुक्त संचार या धोरणास परिषदेचा पाठिंबा आहे. सचिवालयाची स्थापना 1965ला आणि लंडन वेस्टमिनिस्टर येथे. कुठं? मार्लबरो हाऊस. सचिवालय कुठे आपण आजच बघितलं, लंडन मार्लबरो. सचिवालय परिषदेच्या शिखर बैठका, सदस्य मंत्र्याच्या बैठका, सल्लागार समितीच्या बैठका यांचं आयोजन करते. संवाद साधून धोरणात्मक सल्ला देणे हे सुद्धा सचिवालयाचं काम आहे. सदस्य देशांना त्यांची आर्थिक मदत, सामाजिक विकासाबाबत तांत्रिक मदत सुद्धा देते. आमसभेत संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षक या नात्याने राष्ट्रीय परिषदेचे प्रतिनिधित्व करते. परिषदेचे महासचिव हे सचिवालयाचे नेतृत्व करते. सगळीकडे असतात ते सगळं सेमच आहे. अर्नॉल्ड स्मिथ पासून ते श्रीनाथ रामपाल पर्यंत. आणि सध्या कोण आहेत? हा, पेट्रिशिया स्कॉटलँड डॉमिनिकाची 16 पासून. सध्याची जी म्हणजे बैठक झाली होती चोंगम 25, हे लक्षात ठेवा. हे चोंगम म्हणजे काय? हेड ऑफ गव्हर्नमेंट मीटिंग, कॉमनवेल्थ हेड ऑफ गव्हर्नमेंट मीटिंग. ते CH, आता जी OG घेतलंय ते गव्हर्नमेंट मीटिंग चोंगम. तर हे जे बैठक आहे
ते 25वी बैठक झाली होती रवांडामध्ये 2022 लक्षात ठेवा. दर 2 वर्षांनी शासन प्रमुख सहभागी होतात. त्यासोबत अर्थमंत्री, आरोग्यमंत्री, कायदा मंत्री सुद्धा वेगवेगळ्या बैठकी होतात. आता अजून एक असतं कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग, हे लक्षात ठेवा. सीओएल वायसीएमला कॉमन ऑफ लर्निंगला एक्सलन्सचा दर्जा दिला. कॉमन ऑफ लर्निंग हे शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करते. 1988 ला स्थापना आहे. व्हँकुव्हर कॅनडामध्ये. कॉमन ऑफ लर्निंग कुठे आहे? व्हँकुव्हर कॅनडा. नंतर पुढे आरसीईपी. आता हे रिजनल ऑर्गनायझेशन आहे. मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड अग्रीमेंट यासाठी सुरू केला होता. खरं तर 2013 पासून चर्चा सुरू होते. सुरुवातीला भारत जाईल का असा विचार चालू होता. 15 नोव्हेंबर 2020 ला ते स्वाक्षरी झाली आणि 1 जानेवारी 2022 ला तो अंमलात आला. आता त्याच्यामध्ये आहे ना कोण कोण आहेत तर ASEAN+5 व्यवस्थित देतो मी तुम्हाला. एशियनचं परत समजून सांगतो मी तुम्हाला. हे जे स्ट्रक्चर समजण्यासाठी ASEAN+6 गट आहे. एशियन झाल्यानंतर घ्यायचं म्हणजे तुम्हाला इतिहास समजवतो. एशियन नंतर घेऊया. एशियन आधी समजवतो त्यानंतर घेऊया. EU पण बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. युरोपियन युनियनची स्थापना युनायटेड इन डायव्हर्सिटी ह्याला सोबत घेऊन झाली. सुरुवातीला जे राज्य होते त्यांच्यानुसार ते स्टार दिलेलं आहे. निळ्या कलरचा झेंडा आहे तो. स्थापना 1 नोव्हेंबर 1993 ला सध्याच्या युरोपियन युनियनची मॅस्ट्रिच कराराद्वारे. मॅस्ट्रिच कराराद्वारे. मॅस्ट्रिच करार. मॅस्ट्रिच. अधिकृत भाषा 24 आहे. युरोपियन खंडातील 27 देशांचा तो संघ आहे. ते राजकीय आणि आर्थिक संघ आहे. म्हणजे सध्या मॉडर्न स्वरूपात पुढच्या टप्प्यात गेलेला आहे तो. त्यांनी चलन सुद्धा एक केलेलं आहे. ते पण आपण हळूहळू बघूया. आता ह्याची स्थापना कशी झाली बघा. एकोणीसशे 57 हे 2 वर्ष महत्वाचे. 51 मध्ये युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी, कारण तो भांडवलशाही देश होता. कोल आणि स्टील त्यासाठी महत्वाचे होते. आणि युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी याची स्थापना झाली. या दोघांना एकत्रित आणण्यासाठी पुढं मर्जर करार झाला 1967, 10 वर्षांनी. मर्जर अग्रीमेंट. आणि ही त्याची सुरुवात होते. पुढे 1993 ला मॅस्ट्रिच करारानुसार सुरू झाले. पण ज्यावेळेस 1957 नंतर 1958 ला त्याचा इनर 6 असं म्हणून ओळखले जातात. इनर 6. आता हे लक्षात ठेवायसाठी आहे ना तुम्ही काय म्हणलं. मर्जर म्हणजे एकत्रित आले तिथं. मर्जर अग्रीमेंट. हे लक्षात ठेवताना तुम्ही बेनेलक्स GIF असं लक्षात ठेवा. GIF इमेज असते ना. बेनेलेक्स GIF असं लक्षात ठेवा. बेनेलेक्स मध्ये काय बेल्जियम आहे, नेदरलँड आहे. नाव लिहून घ्या. लक्झमबर्ग आहे. बेल्जियम, नेदरलँड, लक्झमबर्ग. आणि GIF मध्ये काय जर्मनी, त्यामध्ये वेस्ट जर्मनी होता. पुढं GIF मध्ये G फॉर जर्मनी. हे सगळे नाव लक्षात ठेवायचे. फक्त शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा.
म्हणजे आय फॉर इंडिया का आयर्लंड का आईसलँड काय समजणार नाही. आय फॉर काय इटली आहे. इटली इंग्लिश मध्ये. जर्मनी पण इंग्लिश मध्ये देतो, समजायला सोपं आहे. हे लक्षात राहतील. इनर सिक्स सुरुवातीचे 8. बेनेलिक्स GIF हे सारखं सारखं वाचलं तर लक्षात राहील. बेनेलिक्स GIF हे इनर सिक्स आहे. 1993 ला परत ज्यावेळेस मॅस्टिच करार झाला त्यावेळेस 3 देश झाले, ते UID. एवढे 2 लक्षात ठेवा. पुढचे सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. 24च्या 24 लक्षात ठेवायची गरज नाही. UID मध्ये UK, आयर्लंड आणि डेन्मार्क आहे. युआयडी आधार. युआयडी 1993 ला ऍड झाले मॅस्ट्रिच करारावे. UK, आयर्लंड, डेन्मार्क. 2020 मध्ये युके बाहेर पडला. बाहेर पण पडला. आता बाहेर पडण्यासाठी एक करार आहे, हे खोडू का खालचा UID ऍड झाले. 2020 ला बाहेर पडला. UK 2020 ला बाहेर पडला. बाहेर पडण्यासाठी जो लिस्बन करार होता त्यानुसार 2007-08 लिस्बन करार. या करारामध्ये कलम 50 आहे. कलम 50 काय सांगते तर बाहेर पडण्याच्या तरतुदी सांगते. जर बाहेर पडायचं असेल तर त्या तरतुदी कुठे आहेत? कलम 50 मध्ये. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा लास्ट आहे यामध्ये सदस्यापैकी 27 जे सदस्य आहेत त्यापैकी लास्ट क्रोएशिया 2013 ला. आणि सदस्य नाही ते लक्षात ठेवायचं असेल ना, हे पण ह्याच्यावर बरेच वेळा प्रश्न आला. इथल्या सदस्य नाही. आता महत्वाचे देश फक्त आपण लक्षात ठेवू. नाही म्हणजे नसती असे काय नसती. हे ट्रिक आहे त्याचे. नॉर्वे, स्वित्झर्लंड पूर्ण लिहा. NSTI टी फॉर तुर्की. तुर्की अर्धा आशिया आणि अर्धा युरोप मध्ये. आणि आय फॉर आयर्लंड. हा इंग्लंड आता बाहेर पडलं ते लक्षात राहतेच आपल्या. हे लक्षात राहण्यासाठी म्हणजे बरेच नाहीत अजून 4-5 नाहीत पण एवढे सगळे लक्षात राहणार नाहीत. तुम्हाला 7-8 नावं सांगितली तर ती इलिमिनेट कर.
सध्या एक म्हणा, सध्या बाहेर पडलाय मला थोडं माझ्याकडनं पण घेतो. मग आईसलँड आहे काय? आईसलँड तर नाहीच, आईसलँड 100% नाही. हा माझ्याकडनं चुकला आहे, आईसलँड आहे. थोडं तुम्ही पण लक्ष ठेवा, मी म्हणजे 2-3 वेळा चेक करतोय, पण लय जास्त डाटा आहे आईसलँड. मी आधी काढून ठेवलं होतं, माझं अक्षर मला बऱ्याच वेळा कळत नाही. तुम्ही पण त्याच वेळेस विचारायचा. आता ह्याला कनेक्टेड आहे, आता लक्षात आलं असतं आपल्या, म्हणजे मला आता कशावरून लक्षात आलं. ते नसलेल्याची एक अजून एक संघटना आहे दुसरी, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन. ही ट्रेड असोसिएशन. त्याच्यामध्ये नील्स आहेत, नील्स. नील्स असं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मग नेदरलँड, आईसलँड, लिचेस्टन आणि स्वित्झर्लंड. हे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत. नील्स, नेदरलँड, आईसलँड, लिचेस्टन आणि स्वित्झर्लंड. कुठली? लिचेस्टन, LICHE. मी अजून एकदा सांगतो, वेगळे स्पेलिंग असते ते. हा, LICHTEN. इथे लिहून लिचन स्टेन, STEIN. लिचेन्स्टन. नील्स आहे त्यांचं, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन आहे. आता बघा, 3 महत्वाच्या संस्था आहेत तर टोटल. 2012ला शांततेचं नोबेल भेटलं, हे लक्षात ठेवा. प्रातिनिधिक लोकशाहीला महत्व आहे. त्यानंतर हे विकासात खूप जास्त पुढे गेलेले. मॉनिटरी युनियन पण स्थापन केलेली, ती शेवटी बघू आपण. तर ह्याच्यातले 3 महत्वाचे आहेत, एकूण 7 आहेत, एकूण 7 इथं असू द्या. त्यातले 3 खूप जास्त महत्वाचे आहेत. युरोपियन संसद, 705 निवडून आलेले प्रतिनिधी आहेत ब्रुसेल्स मध्ये. देशाच्या नागरिकांद्वारे ठरवून दिलेल्या संख्येनुसार प्रत्यक्ष निवडले जातात. अध्यक्षाची निवड करणे, अर्थसंकल्प आणि कायदे बनवण्यात त्याची महत्वाची भूमिका आहे. युरोपियन कमिशन ही मुख्य कार्यकारी संस्था आहे. नियम बनवणे, अंमलबजावणी करणे, युनियनची दैनंदिन कार्य ही आयोगाचे कार्य आहेत. मुख्यालय ब्रुसेल्स मध्येच आहे. तर हे जे आहेत त्याचं मंत्रिमंडळ असल्यासारखं आहे कमिशन. आणि परिषद, सॉरी, ऍडमिनिस्ट्रेशन असल्यासारखं आहे कमिशन. इथं लक्षात ठेवा, इथं ऍडमिनिस्ट्रेशन आहे, मंत्रालय असल्यासारखं आहे. ऍडमिनिस्ट्रेशन, ऍडमिन असेल या. आणि काउन्सिल जे असतं, मी तुम्हाला सांगितलं की काउन्सिल बऱ्याच ठिकाणी मंत्री असतात, तर हे मंत्रिमंडळासारखं हेड ऑफ स्टेट असतं तिथं. हेड ऑफ स्टेट आणि मंत्री टाईप, मंत्री सारखं आहे. परिषद हे मंत्रिमंडळासारखं काम करते आणि ऍडमिनिस्ट्रेशन सारखं कमिशन काम करते.
त्यानंतर बघा युरोपियन कोर्ट पण आहे, लक्झेंबर्ग ठिकाण विचारू शकतात ते. त्यानंतर युरोपियन कोर्ट ऑफ ऑडिटर्स, कोर्ट ऑफ जस्टिस आणि कोर्ट ऑफ ऑडिटर वेगळं आहे. हे लेखा परीक्षकाचं कार्यालय आहे. त्यानंतर मध्यवर्ती बँक फ्रँकफर्ट जर्मनीला, हे लक्षात ठेवा. युरोपियन सेंट्रल बँक कुठे आहे? फ्रँकफर्ट जर्मनी. आता ही महत्वाची कशासाठी आहे तर 1999 ला मॉनिटरी युनियन स्थापन करण्यात आली. मॉनिटरी युनियन. आता 1920 देश आहेत. लास्ट कोणता आहे? क्रोएशिया. त्याच्यामध्ये पण क्रोएशिया लास्ट आहे. युरो हे सामूहिक चलन त्यांनी स्वीकारलेलं आहे, युरोझोन निर्माण करून. या देशाची मध्यवर्ती बँक म्हणजे युरोपियन मध्यवर्ती बँक. कुठली? सॉरी, यांची बँक ही फ्रँकफर्ट जर्मनीची बँक. चलनविषयक धोरण ठरवायचं आणि युरो चलन निर्मित करणे हे बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जसं आपली आरबीआय सेंट्रलाइज बँक आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे एकदम सोपं आहे. 1945 ला स्थापना झालेली. पीस पॅलेस हे नेदरलँड मध्ये त्याचं मुख्यालय आहे. जॉर्ज डॉग्यू हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि योगेन हे उपाध्यक्ष आहेत. 193 सदस्य देश आहेत, 15 न्यायाधीश आहेत आणि नेमणूक काळ 9 वर्षे, हे लक्षात ठेवा. 15 पैकी 5 न्यायाधीश दर 3 वर्षांनी बदलले जातात, हे लक्षात असू द्या. कार्यकाळ किती आहे? 9 वर्ष. 5 न्यायाधीश दर 3 वर्षांनी बदलतात. आता 19 वर्षी खटले ऐकतात तर देशातील कायदेशीर विवाद तंटे सोडवणे हे त्याचं काम आहे. व्यक्ती जाऊ शकत नाही तिथं. 5 प्रमुख संस्था असून त्यापैकी आंतरराष्ट्रीय न्यायालय प्रमुख न्यायिक संस्था आहे. 5 मध्ये जनरल असेंब्ली आलं, सोशल म्हणजे आर्थिक, सॉरी, सिक्युरिटी काउन्सिल दुसरं झालं. पहिलं काय झालं? असेंब्ली, जनरल असेंब्ली. दुसरं झालं सिक्युरिटी काउन्सिल. तिसरं जे ते इकोसॉक आहे. चौथं आहे ते ट्रस्टशिप काउन्सिल, त्याला आता काय महत्व राहिलेलंच नाही. आणि 5वं जे आहे ते इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, जे हेग नेदरलँडला आहे. आता ही जी कामकाजाची प्राधिकृत भाषा आहे फ्रेंच आणि इंग्रजी आहे. फ्रेंच हे लक्षात ठेवा, फ्रेंच आणि इंग्रजी आहे. वादविवादाची सोडवणूक आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणाची करते? विनंती करणाऱ्या राष्ट्राची. कायदेशीर सल्ला देणे आणि मार्गदर्शन करणे. जसं आपला भारत पाकिस्तानाचा वाद होता, आपण काश्मीरच्या वेळेस त्यांच्याकडे नेला होता. आता आयएलओ पण एकदम सोपे. 1919 ला याची स्थापना झाली. आधी गाय रायडर होते, आता सध्या त्याचे गिल्बर्ट हॉगबो. कोण आहे? गिल्बर्ट हॉगबो. हे गिल्बर्ट हॉगबो हे त्याचे अध्यक्ष आहेत. सदस्य 187 आहेत. कुक आयलंड वगळता इतर 186 युएनचे सदस्य आहेत. सगळे युएनचे सदस्य आयएलओचे सदस्य आहेत असं नाही. युएनचे सदस्य 193 आहेत. त्यापैकी कुक आयलंड हा युएनचा सदस्य नाही, मात्र तिकडे आहे सदस्य आहे. युएनचे पण सगळे देश सदस्य आहेत असं नाही. पॅलेस्टाईन नाही, पॉलिसी पॅलेस्टाईन ऑब्झर्वर आहे. कुक आयलंड तर ऑब्झर्वर पण नाही आणि सदस्य पण नाही. असे काही देश आहेत जे युएनच्या कुठल्या यात सहभागी नाहीत. आयएलओ कशासाठी काम करते? कामगारासाठी. प्रमोटिंग जॉब्स, प्रोटेक्टिंग पीपल, हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. वर्ल्ड एम्प्लॉयमेंट सोशल आउटलुक नावाचं प्रकाशन आयएलओ प्रकाशित करते. संस्थेचं मुख्य उद्दिष्ट काय तर कामावरील अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या चांगल्या संधी सर्वपर्यंत उपलब्ध करून देणे, सामाजिक संरक्षण वाढवणे. काम देणं हे आयएलओचं काम नाही, तर अधिकार त्यांचे अबाधित ठेवणं आणि चांगल्या पद्धतीने त्यांना सोशल सिक्युरिटी द्यायची. त्यासोबत चर्चा करून त्यांच्या समस्यावर योग्य उपाय शोधायचे, हक्कासाठी मानक ठरवायचे, बालकामगार समस्या दूर होण्यासाठी कार्यक्रम राबवायचे. डिसेंबर 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय बालमजुरी निर्मूलन कार्यक्रम सुरू केला होता. तेव्हापासून बालमजुरी निर्मूलनासाठी 12 जूनला दरवर्षी तो आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. आता आयोलीचे जे कामगार आहेत त्यांचं उद्दिष्ट काय तर स्वातंत्र्य, समानता आणि सुरक्षा. सन्मानाच्या परिस्थितीत चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, बालमजुरीचं निर्मूलन झालं पाहिजे.
आता जी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद आहे ती जिनिव्हा स्वित्झर्लंडला भरते आणि त्याला कामगार संसद म्हणून ओळखले जाते. 2019ला आयोगाला 100 वर्ष पूर्ण झाली होती. त्याला जागतिक शांततेसाठी अमृत महोत्सवी वर्षात नोबेल सुद्धा मिळालेला आहे. कधी 1969ला. 1919ला स्थापना आहे. 75 वर्षांनी त्याला नोबेल देण्यात आलाय. जुनी आणि महत्वाची पहिली संस्था 1946ला त्याला अधिकृत दर्जा म्हणजे युएनची अधिकृत दर्जा असा दर्जा देण्यात आला. सध्या अध्यक्ष हॉकबो आहेत. नंतर ऍपेकचा आणि भारताचा डायरेक्ट काही थेट संबंध नाही, मात्र ही आंतरराष्ट्रीय सहकार्यात महत्वाची संस्था असल्यामुळे आपल्या सिलेबसला आहे. 1989ला स्थापना, 31 जानेवारी 1989ला. क्वीन्सटाउन सिंगापूरला आहे मुख्यालय. बॉब हॉके हे त्याचे संस्थापक होते आणि सध्या जेसिंडा आर्डेन हे त्याचे मुख्य आहेत. कार्यकारी संचालक रिबेका सॅन्टा मारिया. सदस्य 21 देश. आधी 12 होते, आकडा उलटा झालाय, 21 झाले. सगळ्यात शेवटी पेरू, रशिया आणि व्हिएतनामला सदस्यत्व भेटले. भारताला का भेटत नाही? कारण एशिया पॅसिफिकचा जो प्रदेश आहे त्याच्या शेजारी असणारे देश. ऍपेक रिजनल ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे ह्याच्या शेजारी असणारे जे देश आहेत एशिया पॅसिफिकचे तेच त्याचं सदस्यत्व मिळवू शकतात. त्यामुळे भारताला ह्याचं सदस्यत्व अजून मिळालेलं नाहीये. मात्र ह्याच्यामध्ये कुठले कुठले सदस्य होते हा प्रश्न येऊन गेलाय. अमेरिका आणि रशिया हे विरोधी विचाराचे असणारे सुद्धा त्याचे सदस्य आहेत. पॅसिफिक महासागराला लावून असणारा 21 राष्ट्रांचा गट असून एशिया पॅसिफिक क्षेत्रात मुक्त व्यापार आणि आर्थिक सहकार्यास प्रोत्साहन देण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे 80% किमतीचा आणि 95%चा जो व्यापार आहे तो समुद्रातनं चालतो, आंतरराष्ट्रीय व्यापार. त्यामुळे ऍपेक ही महत्वाची संस्था आहे. 1994ला त्यांनी बागोर सभेमध्ये बागोर गोल्स सांगितले होते. बागोर गोल्स 3 लक्षात ठेवा. BAGOR बागोर गोल्स. पहिला काय? बहुपक्षीय व्यापार, गुंतवणुकीत उदाहरण. बहुपक्षीय व्यापार WTOचं पण काम आहे. मल्टीलॅटरल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये उदारीकरण आणायचं. लिबरलायझेशन हे त्याचं काम आहे. नंतर इकॉनॉमिक आणि टेक्निकल कोऑपरेशन हे 3 बागोर गोल्स आहेत. कधी स्वीकारण्यात आले ते 1994ला. आता ही सदस्य राष्ट्रापैकी विकसित राष्ट्रांनी 2010 पर्यंत आणि विकसनशील राष्ट्रांनी 2020 पर्यंत स्वीकारायचे. म्हणजे बहुपक्षीय व्यापार झाला पाहिजे, व्यापार गुंतवणुकीत उदारीकरण पाहिजे. म्हणजे जे आपण FDI मध्ये लिमिट ठेवतोय 50%, 25%, तशी लिमिट इन्व्हेस्टमेंट मध्ये ठेवायची नाही. व्यापार आणि जे काय असेल तुमचं गुंतवणूक त्याच्यामध्ये उदारीकरण करायचं आणि इकॉनॉमिक आणि टेक्निकल एकमेकाला सहकार्य करायचं. आता हे आधी बागोर उद्दिष्ट होते. आता काय? पुत्रजया. मुक्त, गतिशील, संवेदनक्षम आणि शांततापूर्व आशिया पॅसिफिक समुदाय स्थापन करण्याच्या दृष्टीने 2020ला मलेशिया परिषदेत पुत्रजया विजन 2040 हे लक्षात ठेवा. वर्षी कुठल्या टार्गेटचं? 2040. या 20 वर्षाच्या घोषणापत्राचा स्वीकार करण्यात आला. आता हे जे निर्णय आहेत ते सदस्यावर ऐच्छिक आधारावर आहेत, बंधनकारक नाहीत. अपेक्षा सदस्य राष्ट्रात 40% लोकसंख्या आणि GDPचा वाटा 59% आहे. कारण अमेरिका, चीन, जपान, रशिया यासारखे मोठे देश त्याच्यामध्ये आहेत आणि व्यापारातला वाटा सुमारे 49% आहे. भारताला 2011 साली ऑब्झर्व्हरचा दर्जा दिलेला आहे. सदस्य का होता येत नाही. भारताचं जे स्थान आहे ते एपेक साठी सुसंगत नाहीये. पॅसिफिक ओशियनच्या आजूबाजू असणारे जे देश आहेत त्यांनाच घेतलेलं आहे. भारत हिंद महासागर फार इकडं खूप साईडला आहे. त्याच्यामध्ये चीनचा समुद्र आहे, त्यानंतर मग हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे. त्यामुळे भारताचं कनेक्शन पॅसिफिकशी नाहीच. त्यामुळे एपेक मध्ये भारत समाविष्ट होऊ शकत नाही. आता ऑब्झर्व्हर दर्जा कोणाकोणाला मिळालाय? एशियनला मिळालेला आहे. पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन काउन्सिल, पॅसिफिक आइसलँड फोरम या सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांना सुद्धा ऑब्झर्व्हरचा दर्जा दिलेला आहे. 2020ची ऍपेक परिषद बघायची काय गरज नाही आपल्याला. ऍपेकच्या परिषदा लक्षात ठेवताना फक्त शेवटची लक्षात ठेवा. 2022 आणि 2023. 22 ची कुठे झाली होती? थायलंड. आणि 2023 ची कुठे आहे? SFC सेंट फ्रान्सिस्को.
आता हे एशियन एशियन महत्वाचे आपल्यासाठी. एशियनवर बरेच प्रश्न आलेले आहेत. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, ह्याचा भारत कधीही सदस्य नव्हता आणि कधीही सदस्य होऊ शकत नाही. परत काय, हे रिजनल ऑर्गनायझेशन आहे. साऊथ ईस्ट एशियामध्ये भारताचा समावेश होत नाही. ईस्ट मध्ये नाही आहे भारत. सेंट्रल एशियाच्या आसपास आहे भारत, ईस्ट मध्ये नाही आहे. त्यामुळे साऊथ ईस्ट एशियनमध्ये भारताचा समावेश होऊ शकत नाही. आग्नेय आशिया देशांची संघटना आहे. स्थापना 8 ऑगस्ट 1967 आहे. मुख्यालय जकार्ता इंडोनेशियामध्ये. संस्थापक नार्सिसो रामस, अब्दुल रजाक हुसेन, राजरत्न, ऍडम मलिक, कोमन, हे सगळे ते संस्थापक आहेत. लक्षात ठेवायची गरज नाही. त्याचे जे महासचिव आहेत ते लिम जॉक हुई. सदस्य 10 देश. 10 देश कसे लक्षात ठेवायचे, सुरुवातीचे 5 अधिक नंतर 5 ऍड झालेले. संस्थापक जे 5 आहेत ते IPS मेलिता असं लक्षात ठेवा. IPS मेलिता. इंडोनेशिया, फिलिपाइन्स. एस फॉर सिंगापूर. सिंगापूर. मेली म्हणजे मलेशिया. फॉर थायलंड. लक्षात राहते IPS मेलिता. आणि +5 मध्ये कोण आहे, तर BMC लव असं लक्षात ठेवा. BMC लव. बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं नाही. BMC लक्षात ठेवायला सोपं आहे म्हणून तुम्हाला दिलेलं. आता बी फॉर बांगलादेश घ्यायचं नाही. बांगलादेश झाला तर भारत पण होणार ना. बी फॉर ब्रुने. हे नाव पण लक्षात ठेवा, फक्त BMC लक्षात ठेवून उपयोग नाही. ब्रुनेई. परत M फॉर म्यानमार. एखादा विसरला तर त्यासाठी C फॉर कंबोडिया. ल फॉर लाओस. वो फॉर व्हिएतनाम. व्हिएतनाम. IPS मेलिता, BMC लव. लक्षात राहिलं. तुमची चांगली ट्रिक असेल तर तुम्ही ते लक्षात ठेवा. आता एशियन जर लक्षात राहिलं ना तर एशियन+3 एशियन+6 लक्षात राहतील आणि RCEP लक्षात राहील. RCEP मध्ये काय वेगळं नाही. RCEP चे देशच फक्त लक्षात ठेवायचे. हे झालं. आता एशियन+3 मध्ये कोण आहेत बघा. आता हे ट्रिक पेक्षा आहे ना थोडं असं रेशियल होते ते, पण आपण लक्षात ठेवण्यासाठी करतोय. एशियन+3 मध्ये कोण आहेत, तर आधी एशियन त्यांच्या जवळचे घेणार ना लोक, तर ज्यांचे डोळे लहान आहेत असे तिरके. आता डोळे लहान असणारे कोण आहेत खालच्या साईडला. 3 देश कोणते आहेत, चीन असणार आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये लिहून घ्या. साऊथ कोरिया, चीन, साऊथ कोरिया आणि जपान. ह्या तिघांचे डोळे थोडे लहान असतात, फक्त ती लक्षात ठेवण्यासाठी. एशियन+6 कोण आहेत, तर हे 10 झाले. हे 10+3 ह्याच्यामध्ये अजून +3 करायचे म्हणजे त्याला एशियन+6 म्हणतात. आता ह्यामध्ये 3च ऍड होतील ना, मेंबर नाहीत. एशियन+3 ग्रुप असं म्हटलं जातं त्यांना. बाहेरचे ते पण ते त्यांच्याशी डायलॉग चांगले करतात. एशियन+6 मध्ये काय, तर क्रिकेट खेळणारे आशियातले देश कोण कोण क्रिकेट खेळते, बांगलादेश नाही, 3च देश. AN आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे आणि इंडिया आहे. क्रिकेट खेळणारे 3 देश. तर 3 देश कुठले ऍड करायचे. तुम्ही क्रिकेट बघत नसला तर तुम्ही थोडं रिलेट नाही करू शकत त्याला, तर AN आहे लक्षात ठेवा तुम्ही. क्रिकेट खेळणारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंडिया आहे. जे क्रिकेट खेळतात त्यांना माहिती. आपल्या एकाचे टोपीवर न्यूझीलंडचा तो लोगो आहे.
फक्त ती ब्लॅक कलरची पाहिजे का? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आय फॉर इंडिया, तिन्ही क्रिकेट खेळणारे देश आहेत. स्थापना लक्षात ठेवली. अजून आता एशियनवर प्रश्न काय विचारतात बघा, मी वरच्या साईडला लिहून देतो तुम्हाला. आशियान आणि भारत संबंध. त्यात एक एक लिहून घ्या. 1990 त्यावेळेसचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी लुक ईस्ट पॉलिसी चालू केली. लुक ईस्ट याच्यावर प्रश्न आला होता. आपले नरेंद्र मोदी यांनी 2014ला ऍक्ट ईस्ट चालू केले. ऍक्ट ईस्ट. त्यानंतर अजून 1992ला सेक्टरल डायलॉग पार्टनर असा एशियानं भारताला दर्जा दिला. सेक्टरल डायलॉग पार्टनर, जे काही क्षेत्रात आपल्याशी ते सल्ला घेत होते. पुढे 1996ला सेक्टोरल. सेक्टोरल सेक्टोरल डायलॉग पार्टनर, फुल डायलॉग पार्टनर 1996ला भेटला दर्जा. 2002ला पासून भारत आसियान परिषद सुरू झाली. दोन हजार 15ला दोन महत्वाच्या घटना घडल्या. जकार्ताला स्वतंत्र कमिशन, भारत एशियानचं प्लस ऍग्रीमेंट करण्यात आला. कशावर? ऍग्रिकल्चर अँड इन्व्हेस्टमेंट, कृषी आणि गुंतवणूक. जे इंग्लिश मध्ये करतात त्यांनी ऍग्रिकल्चर आणि इन्व्हेस्टमेंट असेल. करार करण्यात आला. कुठला? कृषी गुंतवणूक भारत एशिया सोबत. आणि 2012ला महत्वाचं काय हे लिहून घ्या आधी, पुढचं सांगतो. ऑनलाईन लाईव्ह बघत असाल, रेकॉर्डेड बघत असाल तर तुम्ही स्टॉप करून एकदा जे सांगितलंय ते ऐका व्यवस्थित. स्पेलिंग माझी कधी कधी कळत नसेल, माझ्याकडनं पण चुकत असेल किंवा माझा अक्षर समजत नसेल तर सांगताना लिहून घ्या. 1992, 96, 2002 आणि 2015 हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढं का 2022 हा एशियन इंडिया फ्रेंडशिप इयर, FREIND फ्रेंडशिप इयर म्हणून साजरा केला गेला. कारण काय तर जे आपण 2002ला अॅन्युअल समिट सुरू करून 20 वर्ष पूर्ण झाले आणि सेक्टरल डायलॉग सुरू करून 30 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यामुळं 2022ला एशियन इंडिया फ्रेंडशिप इयर हे साजरा करण्यात आला. आता एशियन समजलं ना, आरसीईपी 2 मिनिटात बघू आपण. आरसीईपीचं काय अवघड नाही.
आता बघा, आपल्याला ASEAN+6 माहिती आहे, +3+3 बरोबर आहे का? +3 मध्ये लहान डोळ्याचे जपान असेल, कोरिया असेल, किंवा मग चायना असेल. JKC, जपान, कोरिया, चायना. आणि परत ANI मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंडिया. आता यामध्ये इंडियाला कट करायचं, कारण इंडिया बाहेर पडलाय. इंडिया शेवटपर्यंत डेव्हलप मध्ये होता, पण इंडियानं घोषित केलं की तुम्ही काय करणार यामध्ये, तर 15 सदस्य देशात लोकसंख्येचे 30% वाटा, GDPचा 30% वाटा राहतो. त्यामुळे RCEP हा मोठा गट बनलेला आहे. ह्याचं काय उद्दिष्ट आहे, तर तुम्ही जे त्याच्यामधले ज्या मुक्त व्यापार आहेत ते मुक्त व्यापार करार करायचे. तुम्ही काय आयात कर, निर्यात कर लावायचे नाही, त्यासोबत जे बॅरियर्स आहेत ते काढायचे. 90% शुल्क हा काढून टाकायचा. ई कॉमर्स, व्यापार, बौद्धिक संपत्तीसाठी समान नियम तयार करायचे. हा कराराचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळं आधुनिक जे राष्ट्र दरम्यान जे सर्वांना लाभदायक होतील अशा पद्धतीने व्यापारी करार करायचे. पण सध्या भारताचा जो व्यापार तोल आहे तो चायना सोबत खूप निगेटिव्ह आहे, आणि असं जर करार झाला तर मग आपल्याला त्यांच्यासोबत काय ऍक्शनच घेता येणार नाही. त्यामुळे भारत त्यातनं बाहेर पडलाय. त्यामुळे ASEAN+6च्या ठिकाणी ASEAN+5 राहिले, इंडिया सोडून. थोडं फक्त लक्षात असू द्या. भारताने बाहेर पडण्याचा निर्णय 2019ला केलेल्या घोषणेनुसार घेण्यात आलेला आहे. आता पुढे जाऊया ओपेक कडे. ओपेक, काही जणांनी तेलाचं साठी आहे ना, एका तेली आणि गिरीश कुबेरचं जर पुस्तक वाचलं असेल तर ते जास्त राजकारण समजेल. जगातल्या जे मागच्या 50 वर्षाचं राजकारण आहे ते तेलाभोवती फिरतंय. ऊर्जा हे सगळ्यात जास्त मोठं आणि महत्वाचं क्षेत्र आहे डेव्हलपमेंटसाठी. आणि सध्या तेलातनं मिळणारी जी ऊर्जा आहे ती सगळ्यात महत्वाची होती. आता पुढच्या काळात आता रिन्युएबल एनर्जी वगैरे आलेली आहे, पण त्या काळात तेलच महत्वाचं होतं. त्यामुळे जे सगळे वॉर झाले ते तेलामुळेच बऱ्यापैकी झाले होते. तर त्यासाठी ओपेक नावाची संघटना स्थापन केली होती. आता ओपेक ही संघटना 1960ला बगदाद इथं त्याची स्थापना झाली होती. मात्र त्याचं जे मुख्यालय आहे ते जानेवारी 61 ते 65च्या दरम्यान जिनिवाला होतं. सध्या जरी व्हिएन्नाला असलं तरी 1961 ते 65च्या दरम्यान ते कुठं होतं, जिनिवाला होतं. मुख्यालय सध्या कुठे, ऑस्ट्रियामध्ये. पण ह्याचा ऑस्ट्रियाचा ओपेकचा काही संबंध नाही, फक्त मुख्यालयापुरता तो देश आहे. मात्र बाकी जिनिवा हा देश ओपेकचा सदस्य नाही आहे. मग संस्थापक कोण आहेत, तर जुआन पाब्लो परेस अल्फान्सो अब्दुल्ला तारिफी, एका तेलियानामध्ये पण त्यांचा उल्लेख आहे. हैशम अलगेरा हे सध्या कुवेतचे त्याचे महासचिव झालेले आहेत. सध्याचे देश 13 आहेत. त्याचं जे मेन उद्दिष्ट आहे ते काय, इंटिग्रेशन ऑफ ऑइल पॉलिसी. एवढं एका शब्दात तुम्ही सांगू शकता, इंटिग्रेशन ऑफ ऑइल पॉलिसी. एकच उद्दिष्ट आहे याचा. बाकी सगळे तेलाचे भाव नियंत्रित वगैरे करणं सगळं ह्यामध्ये येऊन जातं. त्याच्यामध्ये समन्वय ठेवायचा, तेलाचे भाव कमी पण होणे आणि खूप जास्त पण होणे. तेलाचे भाव एकदम नियंत्रित ठेवायचं काम यामार्फत केलं जातं. खनिज तेलाच्या धोरणामध्ये समन्वय, एकसूत्रीपणा, बाजारपेठ स्थिरता आणि ग्राहकांना निश्चित, सक्षम, मितव्ययी आणि नियमित तेलांचा पुरवठा करणे. म्हणजे त्यांना एकदम कमी पैशात तेलाचा चांगला पुरवठा, कमी पैसे म्हणजे फेअर रेट मध्ये, जास्त पण वाढू द्यायचे नाहीत किंवा त्याचा साठा पण होऊ द्यायचा नाही. सगळे अधिकार ओपेक परिषदेकडे आहेत. सभासद देशांच्या खनिज तेल, खाण उद्योग, ऊर्जा खात्याचे मंत्री त्याचे सदस्य असतील. आता ह्याचे जे निर्णय आहेत ते वर्षातले 2दा ओपेक परिषद भरते, एक सभासद एक मदत दिलेला आहे. आणि सर्व संमती हे तत्व आहे. सगळ्यांनी संमती दिली तरच त्या विषयात पुढे जाता येऊ शकतं. आता ह्याचे जे सदस्य आहेत ते सगळे लक्षात ठेवायची काय गरज नाहीये, मात्र ह्याचे जे संस्थापक आहेत ते लक्षात ठेवा. संस्थापक आहेत ते विक्स आहेत. तिथे खाली लिहू का? आता तेलाच्या बाबतीत इराक, इराण तुम्हाला माहित असतील, ते तर कधी सुटणारच नाहीत. तर विक्स मध्ये काय काय येते बघा, व्हेनेझुएला, व्हेनेझुएला, इराण,
इराक, कुवेत आणि सौदी. जसं एपेक मध्ये रशिया आणि अमेरिका कट्टर शत्रू होते, ओपेक मध्ये कुवेत आणि इराक हे कट्टर शत्रू आहेत. सौदीचा आणि इराक सोबत पण कधी जमलेलं नाही आहे आधीपासून. इराण आणि सौदीचं पण कधी जमत नाही, मात्र हे ओपेक मध्ये एकत्रित आहे. विक्स, VIIKS. काही ट्रिक तुम्हाला बोगस वाटतील, पण पर्याय नाही. तुमचे जर चांगले असतील तर ते लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रश्न कशावर येतील, तर संघटनेच्या बाहेर कोण कोण पडलेला आहे. तर 16 मध्ये इंडोनेशिया, 19 मध्ये कतार आणि 20 मध्ये इक्वेडोर बाहेर पडलाय. आता एक लक्षात ठेवा, गॅबॉन 95 ला बाहेर, 95 म्हणजे 1995 आणि 2016 ला रिजॉईन झाला. गॅबॉन 95 ला बाहेर पडला आणि परत रिजॉईन झाला. सगळ्यात शेवटी ऍड झालेला कांगो आहे 2018. DRC, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. आता जर त्यांना सदस्यत्व मिळवायचं असेल तर बऱ्याच गोष्टी आहेत. तुमचा निर्यातीपेक्षा आयातीपेक्षा निर्यात जास्त पाहिजे. त्यासोबतच ओपेक मध्ये 3/4 सदस्यांनी त्याचा पाठिंबा दिला पाहिजे, तरच त्याला घेता येईल. नवीन सदस्य ऍड करायला दिलंय पुस्तकात, त्याला घ्यायला. आता ब्रिक्स म्हणजे काय, राईज ऑफ साऊथ असं एक थीम होती HDI आपण तिकडे बघितलीच होती. तर जे ब्रिक्स देश आहेत ते विकसनशील देश होते, जे पुढच्या काळात महासत्ता होण्याची शक्यता होती. सप्टेंबर 2006 मध्ये जी स्थापना झाली होती, मात्र त्याची जी पहिली परिषद आहे ती एक्टिनबर्ग या ठिकाणी रशियामधलं एक्टिनबर्ग आहे 2009 ला भरली. रशियाचं नंतर महत्व कमी झालं, मात्र ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे 4 देश सुरुवातीला समाविष्ट होऊन ब्रिक नावाची संस्था तयार झाली. नंतर यस त्यामध्ये ऍड झालं, कारण साऊथ आफ्रिका परत पुढच्या काळात त्याच्यामध्ये ऍड झाली होती. कधी 2011 ला. 2010 मध्ये सांगितलं की त्यात त्याला घेता येईल. ब्रिक नंतर ती ब्रिक्स झाली. भारतातली पहिली ब्रिक्सची परिषद म्हणजे जी भारतातली पहिली आणि ब्रिक्सची 4थी परिषद नवी दिल्ली इथं पार पडली होती. सदस्य देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्यासाठी 2 करारावर त्यावेळेस सहाय्य केले होते. ते लक्षात ठेवायची गरज नाही, मात्र ते 2 करार फक्त वाचून घ्या. एक्सटेंडिंग क्रेडिट फॅसिलिटी इन लोकल करन्सी आणि ब्रिक्स लेटर फॉर क्रेडिट कन्फर्मेशन फॅसिलिटी अग्रीमेंट. आता हे सगळं जे आहे ते आर्थिक टर्म्स मधल्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आपल्याला जास्त कळणार नाहीत. मात्र हे महत्वाचं की 2014 ला NDB बँकेची स्थापना करायचं ठरवलं. कंटिजेंट रिझर्व्ह अग्रीमेंट या संस्थेची स्थापना करण्याची सुद्धा ठरवण्यात आलं. आता NDB ब्रिक्स महत्वाचे, त्याच्यामध्ये नवीन 4 देश ऍड झालेले आहेत ब्रिक्स मधले सोडून. नवीन 4 आपल्यासाठी महत्वाचे NDB सदस्य. त्यातले इजिप्त, UAE आणि बांगलादेश, उरुग्वे. हे लक्षात ठेवा, इजिप्त, UAE आणि बांगलादेश, उरुग्वे. 20 ची जी परिषद आहे ती COVID-19 मुळे पीटर्सबर्ग इथं ऑनलाईन परिषद सुरुवात पडली होती फार. 22 ची जी परिषद आहे ती बीजिंग मध्ये. आता आपण खाली एक काही गोष्टी लक्षात ठेवा. ब्रिक्सचे कार्यक्षेत्र काय, आर्थिक, वित्तीय, सहकार्य, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, सुरक्षा, व्यापार. आरोग्य, सुरक्षा, व्यापार सोबत विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक, वित्तीय, सहकार्य आहे. NDB वरून कळतेच आपल्याला. आता ह्यातले भारतातल्या परिषदा लक्षात ठेवायच्या, ह्याच्यावर प्रश्न आले होते, सलग विचारले होते, प्रिलिमला पण आले होते. तर भारतातले फक्त लक्षात ठेवा, मी बाजूला लिहितो. भारत 2012, 2016 आणि 2021 अशा 3 परिषदा भारतात झाल्या होत्या. 12 ची दिल्लीला झाली होती, 16 ची गोव्याला झाली होती आणि 21 ची पण दिल्लीला झाली होती. अजून एक ट्रिक सांगतोय लक्षात ठेवायची.
2014 पासून ज्या परीक्षा होत आहेत ना ते नावाप्रमाणेच होतात. ब्रिक्स. आता पुढं चायनामध्ये व्हायला पाहिजे ना, तर ती चायनामध्ये झाली, पुढे झाली बीजिंग. आता पुढची कुठं होणार आहे? साऊथ आफ्रिका. समजते? 14 पासून परीक्षेत आहे, हे ब्रिक्स या नावानेच होतात. BRICS, BRICS. भारतातल्या लक्षात ठेवा ते. एवढं जर लक्षात राहिलं तर तुम्ही इलिमिनेट करून काढू शकता. 12, 16, 21 दिल्ली, गोवा, दिल्ली. 12 आणि 4, 16, 16 आणि 5, 21. कारण 20 मध्ये ऑनलाईन स्वरूपात ते रशियामध्ये घेण्यात आले. आता साधारण 5-5 वर्षानंतर होईल. भारतात पुढची कधी असणार आहे तर 21च्या 5 वर्षानंतर. म्हणजेच काय 26 मध्ये असेल पुढच्या भारतात. त्यानंतर पुढे बघूया नाफ्टा. नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट. फ्री ट्रेड अग्रीमेंट मध्ये तुमच्या डोक्यात आलं की आयात निर्यातीचे जे काय बॅरियर्स आहेत ते काढून टाकायचे. 1 जानेवारी 1954 ला स्थापन करण्यात आला आणि 2020 ला याचं नाव बदललं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा ह्या करारामध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं. आधी नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट होता आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये 3च देश महत्वाचे. कुठले कुठले? वरच्या साईडला कॅनडा आहे, त्याच्या खाली अमेरिका आहे, USA आहे, त्याच्या खाली मेक्सिको आहे. तर या तिन्हीचे नाव असणारे USMCA नावाचा अग्रीमेंट आता करण्यात आलेला आहे 2020 ला. हे लक्षात असू द्या. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या दरम्यान 3 देशादरम्यान व्यापाराला चालना द्यायची 1 जानेवारी 1994 ला त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. 88 पासून लागू असलेला करार सध्या रद्द केलाय. त्या ठिकाणी नाफ्टाच्या ठिकाणी USMCA नावाचा करार अस्तित्वात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय असेल तर प्रचंड मुक्त व्यापार क्षेत्र तयार करणे, आयात निर्यातीवरचे शुल्क काढून टाकणे, त्यासोबतच सुरक्षितता असेल, कामगार हक्क असेल, पर्यावरण संरक्षण असेल, त्यामध्ये उच्च मानके स्थापन करणे. आता बघा, जर तिथं ट्रम्प सरकार आलं असतं तर हा करार अस्तित्वात आला नसता. कारण मेक्सिको मधून येणारे जे कामगार आहेत त्याला ट्रम्प सरकारचा विरोध होता. अमेरिका फर्स्ट ही त्याची घोषणा होती. त्याच्यानंतर हा ट्रम्प गेल्यानंतर बिडेन आल्यामुळे थोडंफार या कराराला परत चालना मिळाली. USMCA ला 2018 ला स्वाक्षरी केली आणि 1 जुलै 2020 ला पूर्णतः अंमलात आलाय. नाफ्टाचा नवीन ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये काय तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि डिजिटल ट्रेड ह्या 3 नवीन मुद्द्याचा समावेश केलेला आहे. आयात निर्यात बॅरियर आहेत, गुंतवणूक आहे, कामगार आहे, बाकीच्या गोष्टी तर आहेतच, पण नवीन आलेले काय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज असेल, फायनान्शियल सर्व्हिसेस असतील आणि डिजिटल ट्रेड याचा सुद्धा समावेश केलेला आहे. आता करंटच्या गोष्टी होत्या. रामाप्पा आणि धोलीवारा या मंदिराला युनेस्को जागतिक वारसा समितीने दर्जा दिलेला आहे. हे तुम्ही फक्त एकदा वाचून घ्या. हे आता करंटसाठी तेवढे महत्वाचे नाहीत. नवीन जे आहेत ते मी तुम्हाला परत सांगतो. टँजिबल आणि इनटँजिबल असतात. आता दुर्गा पूजा हे अमूर्त म्हणजे इनटँजिबल आहे, एक श्रद्धा आहे ना, त्यामुळे इनटँजिबल म्हणतात त्याला. नंतर गोल्लोर आणि ओरछा या 2 शहरांना युनेस्कोच्या हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. ग्वाल्हेर आणि ओरछा कुठे मध्य प्रदेशमध्ये हे आधीचे संस्थानिकाचे राजधानी आहेत. हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट हा नोव्हेंबर 2011 मध्ये युनेस्कोने सुरू केला होता. संस्कृती आणि वारसा जपताना वेगाने वाढणाऱ्या ऐतिहासिक शहरांचा सुनियोजित विकास करणे. जर जुन्या इमारती ते जर पाडल्या तर त्याला परत उभा करणं अशक्य आहे. त्यामुळं अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट ज्या ऐतिहासिक शहर आहेत त्यांचं जतन करण्याचं काम करते. आता जी 8 शहर आहेत त्यामध्ये अजमेर आहे, वाराणसी आहे, ग्वाल्हेर आहे आणि ओरछा आहे. या 4 भारतीय शहरांचा समावेश दक्षिण आशियामधल्या 8 शहरामध्ये होतो. नंतर संयुक्त राष्ट्राचा मानवाधिकार परिषद आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भारताची पुढं 22 ते 24 या काळासाठी निवड करण्यात आलेली आहे. आणि नजरत खान यांची UNHRCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. एक महिला आहे, फिजी देशाच्या नागरिक आणि फिजी देशाच्या त्या मंत्री पण होत्या. तर इथं आपण थांबूया. आता एक सांगायचं तुम्हाला की ज्या संघटना आहेत यातले प्रश्न मागचे बघायची काय गरज नाही. ते प्रश्न बघितले तर त्याचे उत्तर त्या काळानुसार असतील, कारण करंटचा जास्त अँगल आहे त्याला.
तर माझे प्रश्न तुम्ही पण बघू नका, कारण तुमचे चुकतील, ह्यातनं चुकून वाचणार तुम्ही आणि तेच लक्षात राहील तुमच्या. कारण सदस्य प्रत्येकाचे बदलतात, त्यातले डाटा बदलतात, त्यामुळे फक्त करंट अफेअर आणि अजून एक कुठले प्रश्न बघायचे आहेत तुम्हाला, तर तो कायदा जो आहे पुढचा, कारण ते आपल्याला कायदा पण बदलला, रिवाईज झालाय, त्यामुळे ते दोन प्रश्न आहेत तेवढे नाहीत सोडवायचे, बाकी सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. आता आपण थांबूया.